नमस्कार प्रिय मित्रांनो, मी अभिनेता अनिल बाबूराव शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. अनिल बाबूराव शिंदे फेसबुक पेज आणि अनिल बाबूराव शिंदे यूट्यूब चॅनल. प्रिय मित्रांनो, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आणि प्रेमामुळे मी बरा झालो आहे. मला डिस्चार्ज मिळाला आहे. इकडे येण्यापूर्वी म्हणजे शूटिंगला येण्यापूर्वी माझ्या मुलाने मला समजावलं की पप्पा गोळ्या अशा अशा खायच्या. मी पटकन कागदी पिशवीत गोळ्या भरल्या. मुलगा म्हणला, अहो थांबा, कुठली गोळी कधी खायची हे तुमच्या लक्षात आहे का? आणि तुम्ही लगेच कागदी पिशवीत कसं काय भरलं? मी म्हटलं, गोळ्या कधी खायच्या ह्याची एक ट्रिक आहे, ते माझ्या लक्षात आहे, तू टेन्शन घेऊ नको. तो म्हटला, कुठली ट्रिक आहे मला पण सांग. तर मला असं वाटलं ती ट्रिक फक्त त्याला सांगण्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्राला पण सांगितलं पाहिजे की गोळ्या कधी कशा खायच्या हे मी कसं ध्यानात ठेवलं. तर मंडळी, ती ट्रिक मी तुम्हाला सांगतोय, नीट लक्षपूर्वक ऐका. आता ही जी गोळी आहे ना, ही गोळी अनुशापोटी म्हणजे पहाटे खायची. आता ही गोळी पहाटे खायची कशी हे कसं लक्षात ठेवलं? तुम्हाला माहीत आहे, काही वर्षापूर्वी दोन विरोधी पक्षाची युती झाली आणि त्याने पहाटे पहाटे शपथविधी केला होता. अहो, त्यांनी नाश्ता पण केला नव्हता. तर त्या घटनेमुळं मला हे लक्षात आलं की ही गोळी पहाटे खायची, अनुशापोटी नाश्ता करायच्या आधी. आलं का ध्यानात? मंडळी, ही जी दोन गोळ्या आहेत, आता ही कधी खायचं हे कसं लक्षात आलं? दोन वेगवेगळे पक्ष म्हणजे एकाच पक्षातून दोन वेगवेगळे पक्ष झाले. अहो, एकमेकांशी बोलत नव्हते कित्येक वर्ष. ते हे दोन पक्ष यांची आता युती झालेली आहे. कधी झाली यांची युती? सकाळी झाली, नाश्ता केल्यानंतर. त्यामुळं माझ्या ध्यानात राहिलं की ह्या दोन गोळ्या ज्या आहेत त्या नाश्ता केल्याच्या नंतर करायच्या. मंडळी, ह्या दोघांची युती झालेली. आता ह्या दोन गोळ्यांबरोबर कुठली गोळी खायची? ही तिसरी गोळी आहे का नाही? पण मंडळी, ह्या पक्षाचं ह्या गोळीचं काय खरं नाही. सकाळी यांच्याबरोबर युती करणार आणि दुपारी यांचा फोन स्विच ऑफ असणार. म्हणजे सकाळी यांच्याबरोबर युती करणार. त्यामुळं नाश्ता केल्यानंतर ह्या तीन गोळ्या खायच्या हे माझ्या ध्यानात राहिलं. आणि मंडळी, राजकारणामध्ये हा एकमेव असा पक्ष आहे, ह्या पक्षाबरोबर कुणीच युती करत नाही. म्हणजे एकला चालो. म्हणून ही गोळी दुपारी खायची. ह्या गोळीच्या बरोबर कुठली गोळी खायची नाही, कारण युतीच नाही ना. हे मी लक्षात ठेव. आता मंडळी, ही गोळी रात्री खायची. डेंजर मामला या गोळीचा. म्हणजे जे काही राजकारण करायचं असेल, दिवसा ढवळ्या करत नाही, समजा रात्रीच करते ती. आता कुठला पक्ष आहे ती तुम्हाला माहीत आहे. आणि तुम्हाला मगाशी गोळी दाखवली होती का, सकाळी त्या गोळी संग युती करणार आणि रात्री ह्याच्या संग युती करणार. म्हणजे ह्या दोन गोळ्या कधी खायच्या? रात्री खायच्या. म्हणजे याचा मामला कुठला पक्ष तुमच्या लक्षात आला असेल, कमेंट करून कळवा. सकाळी या युतीबरोबर ह्यांची युती आणि रात्री ही गोळी ह्यांच्याबरोबर युती करते. मतलब सुबह एक के साथ और रात को दूसरे के साथ. असं सगळं राजकारण आहे. मंडळी, अशा पद्धतीने मी लक्षात ठेवलं कधी कुठली गोळी खायची. तर तुम्हाला माझा प्रयत्न हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि संपूर्ण महाराष्ट्रात हा व्हिडिओ व्हायरल करा. धन्यवाद.